आज आपण अगदी 5 मिनिटांमध्ये दोडक्याची भाजी आणि दोडक्याच्या सालींची चटणी बनवणार आहोत. दोडक्याच्या सालींची चटणी जी आहे ना, ती लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडेल इतकी सुंदर होते. आणि दोडक्याची भाजी जी आपण बनवणार आहोत ना, त्यामध्ये आलं, लसूण किंवा मिरची किंवा कांदा, टोमॅटो काहीही टाकणार नाही आहोत, तरी सुद्धा भाजी खूप उत्तम होते. एकदा नक्की ट्राय करा. चला, इथे मी पावशेर दोडकी घेतलेली आहेत. पावशेर दोडकी म्हणजे साधारण 2 मोठी-मोठी दोडकी येतात. ही 3 ते 4 जणांना ह्याची भाजी पुरते. तर आता हे काय करायचं, थोड्याशा मोठ्या-मोठ्या आकारामध्ये हे कापून घ्यायचं आणि कापताना चेक करायचं हे कडू नाही ना. काही वेळेला दोडकं जे असतं ते दिसायला खूप सुंदर दिसतं, पण आतमध्ये कडू असतं आणि त्याच्यामुळे सगळी भाजीच खराब होते. त्यामुळे कापताना जरा चेक करून बघायचं, एक चव घेऊन बघायचं दोडका कडू नाहीये ना ते. आता हे स्वच्छ धुवून घ्यायचे काप. धुवून घेतल्यानंतर व्यवस्थित पुसून घ्यायचे आणि पुसून झाले ना, की ह्याच्यावरचे जे हे शिरा आहेत ना, या साली ज्या आहेत ना, त्या आपल्याला किसून घ्यायच्या आहेत. त्याची आपल्याला चटणी बनवायची आहे पहिल्यांदा. त्यामुळे या साली ज्या आहेत त्या किसणीवरती असे वरचं-वरचं काढून घ्यायचं आणि परत फिरवून-फिरवून असं आपल्याला हे किसून घ्यायचंय. हे बघा मी आता किसते ना, अशा पद्धतीने दोडका जो आहे तो असा गोल-गोल फिरवून वरचं साल जे आहे ते काढून घ्यायचंय आपल्याला. आता हे सगळ्या सालींची आपल्याला चटणी करायची आहे. तर हे बघा साधारण एवढी साली आपली निघालेली आहेत. आता चटणी एकदम 5 मिनिटांमध्ये तयार होते. काय करायचं, गॅसवरती कढई ठेवायची. कढईमध्ये थोडंसं तेल घालायचं, साधारण 2 चमचे. तेल घालून झालं ना, की ह्याच्यामध्ये थोडीशी 1 चमचाभर मोहरी घालायची. मोहरी चांगली तडतडली, की मग ह्याच्यामध्ये अर्धा चमचा हळद आणि अर्धा चमचा हिंग घालून घ्यायचं. हिंगाने खूप छान वास येतो. त्यामुळे हळद आणि हिंग घालून घ्यायचं. आता हळद आणि हिंग घालून झालं ना, की मग ह्याच्यामध्ये आपण ज्या दोडकीची सालं काढलेली आहेत, ती सालं किसलेली ह्याच्यामध्ये घालून घ्यायची आणि एकदा हलवून घ्यायचं. व्यवस्थित असं छान हलवून घ्यायचं. ह्याला काही झाकण वगैरे ठेवून आपल्याला शिजवायचं बिलकुलही नाहीये. आता हलवून घेतल्यानंतर ह्याच्यामध्ये आपल्याला एक अर्धा चमचा गरम मसाला आणि अर्धा चमचा लाल तिखट घालून घ्यायचं. कारण की आपल्याला फार जास्त काही ह्याच्यामध्ये घालायचं नाहीये, चटणी बनवतोय आपण. नंतर ह्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं चवीप्रमाणे आणि परत परतून घ्यायचं. आपल्याला ही परतून करायची आहे चटणी. त्यामुळे पुन्हा एकदा छान परतून घ्यायचं. 1-2 मिनिटं परतलं ना, की मग ह्याच्यावरती अ, पांढरे तीळ घालून घ्यायचे. पांढरे तीळ घालून पुन्हा एकदा परतायचं. 5 मिनिटं परतलं, की आपली ही दोडक्याची चटणी तयार होते. छान खुसखुशीत तयार होते. एकदा नक्की करून बघा. लहान मुलं सुद्धा खातात ही चटणी. आता चटणी तयार करून झाल्यानंतर इथे जी आपली दोडकी आहेत, ज्याची सालं आपण काढून घेतलेली आहेत, ती चिरून घ्यायची. आता तुम्हाला ज्या हव्या त्या आकारामध्ये तुम्ही कट करून घेऊ शकता. गोल-गोल सुद्धा कट केलीत तरी चालतील. मी साधारण आयताकार असे कट करून घेतीये. दोडकं शिजायला एकदम पटकन शिजतं. फार काही वेळ लागत नाही दोडकं शिजायला. तर आपल्याला ज्या हव्या त्या आकारामध्ये तुम्ही हे असे कट करून घेऊ शकता. आता काय करायचं, कढईमध्ये तेल घ्यायचं. तेल साधारण मी 3 ते 4 मोठे चमचे तेल घेतलेलं आहे. ह्याच्यामध्ये मोहरी घालायची. मोहरी तडतडली ना, की मग ह्याच्यामध्ये हळद आणि हिंग घालून घ्यायचं अर्धा-अर्धा चमचा. नंतर हे घालून झालं, की मग काय करायचं थोडंसं परतून मग ह्याच्यावरती चिरलेले दोडक्याचे जे तुकडे आहेत ते घालून घ्यायचे. ह्याच्यामध्ये आपल्याला काहीही घालायचं नाही. जसं मी सांगितलं होतं त्याप्रमाणे कांदा, लसूण, नंतर टोमॅटो वगैरे काही गरज नाही घालण्याची. आता हे परतून घ्यायचं. परतून घेतलं ना, की ह्याच्यावरती गरम मसाला, नंतर लाल तिखट आणि मीठ घालून घ्यायचं चवीप्रमाणे आणि अगदी अर्धा चमचा ह्याच्यावरती आपल्याला साखर घालून घ्यायची आहे. साखर आवर्जून घालायची कारण की साखरने टेस्ट जी आहे ती बॅलन्स होते. भाजी गोड होत नाही, पण टेस्ट बॅलन्स व्हायला साखरेने मदत होते. व्यवस्थित परत एकदा परतून घ्यायचं. परतून झाल्यानंतर ह्याच्यामध्ये अगदी अर्धा ग्लास पाणी घालायचं. फार पाणी घालायचं नाही, कारण की दोडका लगेच शिजतो. त्याला काही फार शिजायला असं फार आटवावं लागत नाही. नंतर ह्याच्यामध्ये साधारण 4 चमचे मी अ, दाण्यांचं कूट आहे ना, ते घातलेलं आहे. दाण्यांचं कूट घातल्यानंतर हलवून त्याच्यावरती झाकण ठेवून एक 5 मिनिटं शिजू द्यायचं. अगदी 5 मिनिटामध्ये भाजी शिजून तयार होते. फार वेळ काही लागत नाही ही भाजी शिजायला. भाजी शिजून तयार झाली ना, की अगदी शेवटी ह्याच्यावरती कोथिंबीर घालायची. कोथिंबीरीचा छान वास येतो. त्यामुळे शेवटी कोथिंबीर घालायची. इथे आपली दोडक्याची भाजी तयार होते. तुम्ही अगदी सकाळच्या वेळेतही मिस्टरांच्या किंवा मुलांच्या टिफिनसाठी ही भाजी बनवू शकता. अगदी 5 मिनिटांमध्ये तयार होते. तुम्हाला रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि आवडली असेल तर चॅनलला लाईक, शेअर आणि फॉलो करायला विसरू नका. बाय.